महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। ठाकरे बंधूंचा राजकीय सूर्योदय, महाराष्ट्रातील मराठी माणसाचा जल्लोष। ठाकरे नावाचा आज महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सूर्योदय झाल्याचे चित्र दिसत आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असलेली एक इच्छा, एक अपेक्षा अखेर पूर्णत्वास येताना दिसत आहे। महाराष्ट्रातील सन्मान, स्वाभिमान आणि राज्यसत्ता पुन्हा एकत्र येण्याची आस आज प्रत्यक्षात उतरली आहे। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जी इच्छा वर्षानुवर्षे मराठी जनतेच्या मनात होती, ती आज प्रत्यक्षात साकार होताना दिसते आहे। दिल्लीतील रंगीबेरंगी राजकारणापेक्षा आज महाराष्ट्राचा स्वतःचा रंग, स्वतःचा आवाज पुन्हा बुलंद झाला आहे। या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील मराठी माणूस आज प्रचंड आनंदी, उत्साहित आणि भावुक झाला आहे। शिवसैनिक असो वा मनसे सैनिक, सर्वांच्या आनंदाला आज पारावर उरलेला नाही। ही केवळ राजकीय घोषणा नसून मराठी अस्मितेचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा आणि तालुका स्तरावर शिवसैनिक आणि मनसे सैनिक एकत्र येत जल्लोष साजरा करत आहेत। फटाके, घोषणा आणि आनंद उत्सवातून हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जात आहे। घराणेशाही, पक्षांतर आणि संधिसाधू राजकारणाविरोधात मराठी जनतेचा हा स्पष्ट संदेश मांडला जात आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे। एकंदरच आजचा दिवस हा मराठी माणसासाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि नव्या आशेचा दिवस ठरत आहे। स्वराज्य संस्थेला होऊ शकतो। आज उपस्थित सर्व मनसैनिक आणि शिवसैनिक आज उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या मनात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि इथेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मराठी माणसं म्हणा की इतर जातीचे सुद्धा आज ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये जल्लोष निर्माण झालेला आहे। आणि खरोखरच आज आम्ही सर्व शिवसैनिक असो, मनसे शिवसैनिक असो, सर्व आज एकदम खुश आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम चालू करणार। काँग्रेसचा कुठेतरी विरोध होता मनसेला आघाडीमध्ये घेण्याचा, तर त्या तो वरच्या पातळीवर असेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या वेळेस नवी मुंबईमध्ये किंवा काही ठिकाणी काँग्रेस आमच्याबरोबर येईल असं आम्हाला वाटतंय, कारण महाविकास आघाडी होणार आहे। सर, इलेक्शन को अभी 2-3 दिन ही बचे, मतलब नामांकन दाखिल खत्म हो 30 तारीख को, तो जो सीटों का बंटवारा हो किस तरह से होगा, आप लोग कितनी सीटों पर लड़ना चाहेंगे? नहीं, वो तो चालू है, अभी तक ऐसे ओपन हुआ नहीं है, लेकिन जो राष्ट्रवादी, कांग्रेस, मनसे ये सब एक इकट्ठा होके सब मीटिंग चालू है, किसको क्या कौन से वार्ड देने के, कौन से क्या करने हैं, पूरे 2 दिन में खत्म हो जाएगा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष मंगेश सामने ने कहा कि हम बड़े और छोटे भाई की नहीं बल्कि युवा भाई की तरह लड़ना चाहते हैं, तो आप ठीक है ना, उनकी जो इच्छा है वो अभी ऊपर बैठने वाले ही पूरे कर सकते हैं। जो है इच्छा, सबकी इच्छा है, हम भी चाहते हैं, बाकी सब पक्ष के चाहते हैं, हमको ज़्यादा से ज़्यादा सीट मिलना चाहिए। जैसे ऊपर बंटवारा होगा वो हिसाब से चलना पड़ेगा। ठाकरेंच्या नावाचा एक राजकीय सूर्योदय झालेला आहे। प्रत्येक मराठी माणसाची इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा जी होती की या महाराष्ट्रातले सन्माननीय उद्धवसाहेब असतील, सन्माननीय राजसाहेब असतील, हे दोनही ठाकरे बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र यावी, ही आज कित्येक वर्षाची इच्छा आज महाराष्ट्रात पूर्ण होताना दिसते। दिल्लीमध्ये बसलेला रंगाबिल्ला असेल, नाही तर महाराष्ट्रातला रंगाबिल्ला, याचं आता दहन होणार आहे या रावणाचं। मुंबई आणि महाराष्ट्र यातला मराठी माणूस आज प्रचंड सुखावला आहे, आनंदला आहे। आज आम्ही इथे शिवसैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, यांच्या आनंदाला आज पारावार उरलेला नाही आहे। घोषणा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक महापालिका, जिल्हा आणि तालुका क्षेत्रात शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांनी जमून, प्रत्येक मराठी माणसाने जमून हा जल्लोष आणि उत्साह साजरा केलेला आहे। सर, उरणमध्ये असंच एक म्हणजे प्रयोग झाला होता, ते मनसे सर्व पक्ष एकत्र आले होते, तर तिकडच्या आमदारांचा माज जे होता उतरवला आहे, तर अशा प्रकारे नवमुंबईचे जे आमदार आहेत त्यांच्यासाठी काय धोरण का? बालदीची बालदी उलटी केली तिकडे
त्याच पद्धतीने इथे असलेली घराणेशाही असतील, पक्ष बदलू आणि गद्दार असतील, यांच्या बालदीलासुद्धा आणि यांच्या बादलीलासुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक भोकं पाडल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसेना आणि मनसे यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी तुमच्यासोबत इथे म्हणजे सोबत लढणार का? 100% शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक याचे मनं तर जुळलेलीच आहेत, पण सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी याचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आमची त्या स्तरावरती सगळ्या गोष्टींच्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि लवकरच ती आनंदाची बातमी पुढच्या 1-2 दिवसात नक्की येईल. सर, अनेक कार्यकर्ते जे आहेत ते शिवसेनेमधले असतील किंवा मनसेमधले असतील ते सत्ताधारी पक्षात गेले, तर ते आव्हान आहे का नवी मुंबईमध्ये कसं राहील? मी म्हटलं की पक्ष बदलू आणि गद्दार यांच्या विरोधातलीच ही आमची लढाई आहे. जो इथे राहिला तो मावळा आणि जो गेला तो कावळा. या पद्धतीने जो निष्ठावंत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राहिला आहे त्याला घेऊन या गद्दार आणि पक्ष बदलूंच्या विरोधात आम्ही लढाई लढू आणि जिंकू. ओके. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई.